नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय। पीक विमा शेतकऱ्यांना मदत मिळणे झाले आणखीच कठीण आणि या संदर्भात एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। 1 रुपयात जो पीक विमा मिळतो त्यात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सदर गुंडाळून एक नवीन योजना सुरू करण्यात येणार अशी घोषणा केली जात होती आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला। त्यानुसार आता पीक विम्यासाठी खरीप हंगाम 2% व रब्बीसाठी 1.5% योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी 5% योगदान हे द्यावे लागणार आहे। या संदर्भात शुक्रवारी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला होता। तर महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राबविण्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत आहे आणि महाराष्ट्रात 2023 पासून हंगामापासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये गैरप्रकार खूप होत होता आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने यात बदल करण्याचा निर्णय घेतला होता। तर या शासन निर्णयात काय नमूद केले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत जे नगदी पीक आहे यांना खरीपसाठी 2% आणि रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकास 5% असा हिस्सा घेतला जाईल अशी सांगण्यात आलेले आहे। आणि त्याचनंतर शासनाने या निर्णयात शेतकऱ्यांना किती हिस्सा भरावा लागणार हे अद्यापही स्पष्टपणे सांगितलेले नाही। अगोदरप्रमाणेच शेतकऱ्यांना हेक्टरी 1100 रुपये प्रीमियम भरावा लागू शकतो। यामध्ये जिल्हानिहाय कुठली कंपनी असेल याचाही निर्णय जून महिन्यात घेण्यात येणार होता। हे होते थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।